अपडेट असणार आहे NH66 वरती. तर मग कसा आहे आपला रोड तो जाणून घेऊया आपण. आधी लागलेलो आहोत आम्ही NH66 महामार्गावरती. टायगर गेली आता. PM नाही, अजून एक टायगर आहे पाठीमागे, ती पण येईल. हा तसं मध्ये बसलो आम्ही कणकवलीला. तर मग तुम्ही याच्यावर विचार करू शकता की रस्ता किती चांगला आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. सर्वांना शुभ सकाळ. सकाळी एकदम पहाटे आता वाजले आहेत 6:40 आणि आम्ही निघालो आहोत टुवर्ड्स मालवण, म्हणजे आपल्या गावी. आणि हा व्लॉग परत आपला सेमच अपडेट असणार आहे NH66 वरती. तर मग कसा आहे आपला रोड तो जाणून घेऊया आपण आज परत एकदा, कारण की बघूया किती काम झालं आणि किती काम बाकी आहे. तर मग त्याचं एकदम इत्तमभूत तुम्हाला माहिती मी देणार आहे. तर मग स्टे ट्यून, पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि असेच जोडले राहा माझ्यासोबत. सो आता सकाळचे वाजले आहेत 7:13 आणि आपण एक्सप्रेस हायवेवरती पोचलेलो आहोत. वेदर छान आहे, थंडी आहे खूप आणि आपण रूट घेणार आहोत आपल्या नेहमीचाच. इकडनं ऐरोलीवरनं एक्सप्रेस हायवेवरनं आपण खोपोलीला जाणार. खोपोलीवरनं लेफ्ट मारून टुवर्ड्स पाली रोडला पकडणार आपण. पाली रोडनं डायरेक्ट NH66ला जॉईंट होतो. तर मग तो रूट मला थोडा चांगला वाटतो. तर मग डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल मॅपचं हे देईल, लोकेशन देईल कसं जायचं आहे ते. तर मग तुम्ही त्या हिशोबाने जाऊ शकता. पण रस्ता खूप चांगला आहे, तुम्हाला मजा येईल ड्राईव्ह करायला. बिलकुल 0 खड्डेवाला रस्ता. तर आपण आता खोपोलीचा एक्झिट घेतलेला आहे. इकडनं सराई गेला तर टोल प्लाझा आणि हा आहे खोपोलीचा एक्झिट जाऊन डायरेक्ट आपल्याला पाठीमागे जाऊन परत लेफ्ट मारायचा आणि तो डायरेक्ट जातो आपल्या पालीच्या गणपतीला. मग तो रस्ता पकडून सरळ जायचं आहे आपल्याला. 35 किलोमीटर आहे. बाकी तर खूप मस्त झाला आहे प्रवास. पुढे सांगतो तुम्हाला. तर भूक लागली आहे मला खूप जास्त, पण आता खायचा प्लॅन करावा लागेल. कुठेतरी चांगल्या ठिकाणी थांबून नाश्ता करावा लागेल आता. सो लेट्स गो. कुठे मिळतं बघूया. तर आहे इकडे मॅस्टिफ ग्रँड हॉटेल आणि बाजूलाच आहे इमॅजिका. आणि इकडनं सरळ गेलात ना आणि एक्झॅक्ट समोर या CNG पंपच्या समोर हॉटेल रुची म्हणून आहे. प्युअर व्हेज आहे. ब्रेकफास्ट आणि लंच डिनर सगळं मिळतं आणि मेन म्हणजे आपल्या मित्राचं आहे. तर मग कधी जाऊन तिकडे व्हिजिट करा, खूप छान जेवण मिळतं. आणि कधी इमॅजिन करायला तर त्या समोरच आहे हॉटेल रुची प्युअर व्हेज. तर मग तिकडे जाऊन खाऊ शकता तुम्ही. खूप मस्त जेवण भेटतं. सुजित म्हणून आहे माझा मित्र, ओनर आहे तो हॉटेलचा. तर मग त्याला जाऊन माझा रेफरन्स जातो, तुम्हाला काही नाही काही छोटा मोठा डिस्काउंट तरी देऊन टाकेल. सो बस आता इकडनं अजून 35 किलोमीटर आहे NH66. मग तो जॉईन करतो आणि मग तुम्हाला रस्त्याची अपडेट देतो. सो आता वाजले आहे 8:30. इकडे खायचं. भूक लागली मला. पुढे जाऊ ना, थोडं चांगल्या हॉटेलमध्ये खाया ना. वॉशरूम वगैरे असेल तिकडे. इकडे नको, इकडे वॉशरूम नाही चांगला. तर मग आपण आता NH66ला लागतं. इकडे पोलीस काका पण थांबल्यात, पण आपण काय करू शकत नाही आता. सॉरी, व्लॉगिंग फर्स्ट. तर मग आता हे लागलेलो आहोत आम्ही NH66 महामार्गावरती. तर आता पहिलाच एक रेस्टॉरंट बघतो, कुठेतरी नाश्ता करून घेतो. आणि मला पण जायचं आता वॉशरूमला. थंडीमध्ये थोडा प्रॉब्लेम होतोच, काय करू शकतो. सो आणि आमची आराध्या झोपली आहे मस्त ताणून. ती पण उठेल, ती पण फ्रेश होईल आणि आम्ही पण फ्रेश होऊन घेऊ. सो लेट्स गो. सो आम्ही आता माणगाव येईल. आता माणगावातून एक 5 किलोमीटर आहे. तर मग ट्रॅफिक इतकी नाही आहे, माईट बी माणगावमध्ये पण नसेल.
रोड पूर्ण क्लिअर आहे सध्या तरी. आणि थोडासा पॅच, आता काय बोलायचे, पॅच तसे खराब नाही आहेत, पण जे जिकडनं ब्रिज चालू होतात ना, ब्रिजचे सगळेच कामं बाकी आहेत. तर मग तेवढा फक्त ट्रॅफिक भेटतो. बाकी सगळे स्ट्रेट रोड आहेत. बाकीचे रोड आहेत ते खूप मस्त आहेत. आणि आराध्या बघा काय करते, तिच्या बुबू घेऊन बसलाय. आराध्या बुबूला पापू दे, बुबूला पापू दे. त्याला कुशीत घे बाबूला, बुबूला कुशीत घे, कुशीत घे. तिचा फेवरेट टॉय आहे आराध्याचा. कुशीत घे त्याला, कुशीत घे. नाही कुशीत घे, चल. साल्या पचका करतो अरे माझा नेहमी. सो आता आपण पोचलेलो आहोत चिपळूण. 11:30 वाजलेत आणि चिपळूणला पोचलोय. चांगला डिस्टन्स कव्हर केलाय आपण. पण आता बघूया जेवायला कुठे थांबायला मिळतं. मोस्टली मी विचार करतोय की आता अलंकारमध्ये जाऊ. ते सॉरी अलंकार आहे ना, हा अलंकार हातकांब्याला आहे. राईट हँड साईडलाच हॉटेल दिसतं तुम्हाला, खूप जुनं आहे. आणि जेवण अप्रतिम मिळतं इकडे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. येताना आमचा ब्रेकफास्टचा पॉईंट तो असतो आणि जाताना इकडनं आता लंचचा पॉईंट तो झाला. तर मग मोस्ट ऑफ द टाईम आम्ही तिकडेच थांबतो. तर मग तुम्ही पण अलंकारमध्ये जेवू शकता, रिकमेंडेड आहे. तर मग तिकडे पोचतो आणि दाखवतो काय सीन आहे. कारण आणि आज सकाळपासून मला एवढी सर्दी झाली आहे ना, आवाजच येत नाही. तर मग इकडनं अजून 6-20 किलोमीटर आहे. चिपळूणमध्ये पोचलो. बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो आता. बाय बाय. सो आपण पोचलेलो आहोत ड्रायव्हिंग हॉटेल आणि वाजलेले आहेत आता 11:30 12:30 वाजताच पोचले ड्रायव्हिंगला. खूप लवकर पोचलो. इकडनं 1 तास आता अलंकार हॉटेल. अलंकारला जेवायचा प्लॅन आहे. तर मग बघूया आता कसं होतं. आणि आता इकडे ब्रेक म्हणजे वॉशरूम ब्रेक, प्रणेशाला वॉशरूम जायचं. तर मग तिने ब्रेक घेतला. मी पण थोडं हातपाय मोकळे केले. आराध्या पण झोपलेली, आता उठली आहे. काय करते गंद्या, नको नको उगाच काही चाटत बसते साला मारे ना. आराध्या ए चल, ए चल, ए चल. टाइमपास बघा काय चालू. हिला सगळे येतं. ए वायपर चालू कर आराध्या, वायपर चालू कर, वायपर चालू कर. वायपर कुठे आहे ते सोड. वायपर दाखव, वायपर चालू करून दाखव. वायपर ते बघा असं हात टाकते डायरेक्ट आणि वायपर आणि लाईट्सचा ते चालू असते बघा. वायपर चालू केला. आता गाडी बंद आहे त्यामुळे चालू नाही होणार. पण हा वायपर माहिती आहे तिला, लाईटचा तिकडे माहिती आहे, दोन्ही माहिती आहे तिला. आता शातीर एक नंबर. टायगर टायगर गेली. आता BM नाही, अजून एक टायगर आहे पाठीमागे, ती पण येईल. हा 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 वा. अजून पूर्ण ग्रुप आहे त्यांचा. अजून मे बी 2-3 गाड्या असतील. पण टायगर काय लोडेड काय वाटत होते रे. एक नंबर. सून आपली पण येणार आहे टायगर. तर मग सर्वांनी दुआ मागा माझ्यासाठी की मी लवकरच गाडी घेईन. आणि लोकांना माहिती नाही मी गाडी सेल केली आहे. तर मग तो ब्लॉग पण मी टाकणार आहे. कारण की थोडा वेळ थांबलेलो, बोललो की थोडा आरामात टाकू. आणि स्ट्रीट ट्रिपल आहे मे बी. स्ट्रीट ट्रिपल. आणि ही आहे ट्रायम 600. बरं मग पूर्ण ग्रुप हा ट्रायमचाच आहे. मला वाटलं की BM पण होते, पण BM नाही. आणि इकडे बघा काय चालू आहे. सो आम्ही आलेलो आहोत नेहमीप्रमाणे अलंकार हॉटेलमध्ये. आराध्याचं जेवण चालू आहे आणि आम्ही ऑर्डर दिली आहे. हाफ लॉलीपॉप, बटर चिकन आणि रोटी आणि राईस नंतर खाऊ. बाकी आधी इथं जेवण होऊन दे, नंतर मग आपलं जेवण मागवतो. हे पटपट खाऊन घ्या, खावा बोलतं. पटकन खाऊन घे. आराध्या ए चल. आपलं जेवण आलेलं आहे आणि आराध्या आमच्यातलं जेवण खाते आहे बघा. रोटी
आणि मला भरवते आधी. तर बटर चिकन, लॉलीपॉप आणि रोटी असं आहे आपला आजचा आहार. नशिबाने जेवायला देते रे बाबा. सो आता लांजाला पोचलो आहे. लांजाला लास्ट CNG पण भेटला आम्हाला. म्हणजे आता CNG भरला तर काय घरी पोचेपर्यंत काय टेन्शन नाही. जेवलो आम्ही मस्त बटर चिकन आणि लॉलीपॉप आणि रोटी. तर मग पोट भरला आहे सगळ्यांचा. आराध्य पण आता झोपायच्या मूडमध्ये. तर आता किती वाजले? 3 वाजले ऑलमोस्ट. घरी पोचेपर्यंत 3 तास, 6-6:30पर्यंत घरी पोचू. माईट बी थोडं लवकरच पोहोचतो. सो बघूया कधीपर्यंत पोचतो. बाकी रस्ते तर मस्त आहेत. अजून थोडी इम्प्रूव्हमेंट झाले रस्त्यांमध्ये. तर मग अजून थोडा पॅच कमी झाला आहे. म्हणजे जो इकडे आपलं 80% पूर्ण झालं तो आता 85% पूर्ण झालेलं आहे असं वाटतं. तर मग होपफुली असं विचार करतो की गणपतीपर्यंत पूर्ण होईल रस्ता. तर मग गणपतीमध्ये गावी यायला मजा येईल. सो निघूया आता आपल्या जर्नीकडे. जर्नी स्टार्ट झाली आहे परत. आणि आता इकडनं कणकवली मे बी 70-1 किलोमीटर असेल. कणकवलीला पोचतो आणि तुम्हाला अपडेट देतो पण तुला काय. आणि रस्ता तर मस्तच आहे बघा. सो वाजले आहेत 4:30 आणि आम्ही कणकवलीमध्ये एंट्री केलेली आहे. वाव. शेवटचा पॅच जो आम्ही जेवल्यानंतर जो पॅच मिळाला ना मला. हे दोघं झोपलेले. मी जी पळवलेली आधी बापरे. जास्त नाही पळवले, 100वरती कॉन्स्टंट ठेवलेली. पण मजा आली. पटकन 2.5 तासामध्ये आम्ही कणकवलीला पोचलो. पण 2.5 तास नाही, 2 तास. 2च्या पण कमी. हा ना, 2 तासापेक्षा कमीमध्ये नाही का. 2 तासामध्ये पोचलो आम्ही कणकवलीला. तर मग तुम्ही याच्यावरनं विचार करू शकता की रस्ता किती चांगला आहे. इकडनं आपला हातखांब्यापासून थोडासा मध्ये फक्त खराब आहे. पण जो आपलं ही लांजा सोडल्यानंतर जो लागतो ना रस्ता, बापरे एक नंबर मक्खाचा रस्ता. सो आता पोचतोय कणकवलीमध्ये. आराध्या अजून झोपलेली आहे. आणि आता डायरेक्ट घरी पोचतो आणि तुम्हाला आराध्याची रिॲक्शन दाखवतो. आजी आजोबांना 1 आठवड्यानंतर भेटणार आहे ती. तर स्टे ट्यून्ड. तर संध्याकाळचे 5:10 झाले आणि आम्ही पोचलेलो आहोत घरी. ये आता आराध्याला उठूया. आराध्या ते बघ कोण आलं बा. कुठे आलो? कुठे आलो बापले. कुठे आलो. स्वप्न बघताय काय? झोपू आली. अल्ले सोनू आली. आता भूकू आल ना. भूकू पण आला आमच्या. तर मग असं आपण 5:30 वाजता पोचलेलो आपण आपल्या घराकडे. आणि खूप मस्त रस्ता झाला. थोडे इम्प्रूव्हमेंट झाल्या रस्त्याची. खूप मजा आली चालवायला. जास्त थकावट झाली नाही. आणि इवन अजून थोडा लवकर रस्ता आपला कंप्लीट व्हावा अशीच मी प्रार्थना करतो आपल्या गव्हर्नमेंटकडे. लवकरात लवकर रस्ता पूर्ण करा आणि आमचे अजून 2 तास आरामात वाचतील. तर मग आम्ही दुपारी जेवायला घरी येऊ. तर मग बस होप फॉर द बेस्ट. बघूया कधीपर्यंत रस्ता पूर्ण होतं. माईट बी एक वर्ष तरी अजून जाईलच. तर मग बस इतकाच शेव आपला व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ ॲक्च्युलीमध्ये इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. आणि लाईक करा, शेअर करा. आणि बस भेटूया अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.